स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जुन्नर तालुक्यातून एक अतिशय चिंताजनक आणि मनसुन्न करणारी बातमी समोर येत आहे। डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असतानाच जुन्नरच्या आदिवासी दुर्गम भागातील महिलांना मात्र पाण्यासाठी एक मोठीशी झुंज घ्यावी लागत आहे। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात वसलेल्या कोपरे गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे। निसर्गाने तयार केलेल्या खडकातल्या खोल टाकीतून जीव धोक्यात घालून महिलांना गढूळ पाणी काढावं लागतंय। एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे पाण्याचा हा खडखडाट, त्यामुळे कोपरेवासीय हवालदिल झाले आहेत। प्रशासनाकडून कागदावर टँकर सुरू असल्याचा दावा केला जात आहे, पण खरी शोकांतिका अशी की तब्बल 5 गावांसाठी मिळून शासनाने फक्त एकच टँकर मंजूर केलाय। परिणामी कोपरे गावात 8 दिवसातून केवळ एकदाच टँकर येतो। मग उरलेले 7 दिवस या लोकांनी काय करायचं, हाच प्रश्न आता गावकरी विचारत आहेत। टँकर वेळेवर येत नसल्याने गावकऱ्यांना याच खडकातल्या टाकीतून दूषित आणि गढूळ पाण्यावर आपली तहान भागावी लागत आहे, ज्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत या गावात पाण्याचे काम मंजूर झाले आहे। मात्र प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदारांच्या संत कारभारामुळे हे काम अजूनही रेंगाळलेले आहे। कागदावर मंजूर झालेल्या योजना प्रत्यक्षात कधी उतरणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। टँकर आमच्याकडे 8 ते 10 दिवसांनी येतो। मग टँकरचं पाणी पिण्यासाठी वापरतो आणि हे वापरण्यासाठी असं म्हणजे टँकरच्या पाण्यावर अवलंबून न राहता हे उपयोग करतो नाही घ्या खराब पाण्याचा। पण आम्ही पाणी नाही, फक्त केंद्र सरकारने आमचा MI टँकला जो आम्ही प्रयत्न करतोय ना, ते फक्त MI टँक करणे हेच आमचा मोठा मुद्दा आहे आणि त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आम्ही। मी 3-4 वेळा मंत्रालयात जाऊन, ZP ला जाऊन, अनेक गोष्टी म्हणजे पार लोकवर्गणी काढून